आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। आज या ठिकाणी खुलताबाद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, उबाठा, वंचित बहुजन आघाडी आणि सर्वच महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांच्या शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्या वतीने या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले। एकूण जे आपले 3 गट होते जिल्हा परिषदचे, त्यामधला गजाना हा गट हा उबाटा पक्षासाठी देण्यात आलेला आहे युतीच्या आपल्या आघाडीच्या वाटाघाटीमध्ये। तर बाजार सावंगी आणि वेरूळ हे गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपल्याकडे घेतले होते। त्यामध्ये गल्लेबोरगाव हा जो गण आहे तो परत उबाटाला दिलेला आहे आणि आम्ही शरद पवार गट राष्ट्रवादी यांना पण जागा देण्याचं ठरलं होतं, पण त्यांनी काही त्यांचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले नाही। जरी त्यांनी उमेदवार उभे केले नाही तरी हा जे उमेदवार आहे हे संपूर्ण महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल केले। एबी फॉर्म सुद्धा संबंधित पक्षांचे त्या उमेदवारांना या ठिकाणी जोडण्यात आलेले आहे। काय आता आपण जे बघत असाल, हे जे युतीचं सरकार आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहयोगी पक्षांचं, तर यांनी ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आतोनात छळ केलेला आहे। या ठिकाणी म्हणजे मक्काला भाव नाही, कापसाला भाव नाही, एक तर आसमानी संकट तर आलेलंच आहे निसर्गाचं, ते तर आहेच, पण त्याशिवाय सरकारने जे उपाययोजना करून शेतकऱ्याला त्याच्या मोडलेला पाठीचा कणा उभा करण्यासाठी जे काही विधायक कामं करायला पाहिजे होते ते कुठलेही या सरकारने केलेले नाही। हे सरकार खूप निर्दयी आहे आणि जीएसटी अशा अनेक घातक म्हणजे अटी ज्याच्यामुळे सरकारवर खूप रोष आहे आणि ही निवडणूक ही ग्रामीण जनतेतली आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व सरकारच्या विरोधातला रोष हा आपल्याला नक्कीच दिसून येईल आणि चांगल्या फरकाने या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकही निवडून येतील। आगामी काळामध्ये तुम्हाला त्याबद्दल लगेच त्या दृष्टीनं सगळं हे होईल। काय आता तुम्ही म्हणत असाल की महानगरपालिकेमध्ये जे झाले आहे तो मतदार हा वेगळा आहे, हा ग्रामीण भागातला मतदार आहे आणि ग्रामीण भागातल्या मतदारांचे जे आतोनात छळ, एक जाचक ज्या गोष्टी या सरकारने चालवल्या आहे त्याच्यामुळे पार म्हणजे सर्वसामान्य शेतकरीच काय पण जे लोक दुसरे जे शेतीवर डिपेंड नाही समजा, ते सुद्धा अत्यंत वाढत्या महागाईमुळे या ठिकाणी मेटाकुटीला आलेले, जेरीस आलेले आणि या सर्वाचा परिपाक म्हणून महाविकास आघाडीच्या संबंध महाराष्ट्रभर, मी आपल्या तालुक्यापुरतं बोलत नाही तर संबंध महाराष्ट्रभर आपल्याला महाविकास आघाडीची चांगली झेप या ठिकाणी पाहायला मिळेल। जरी सत्ताधारी पक्षाकडे आपल्याला माहिती ते कोणत्या पद्धतीने या ठिकाणी निवडणूक लढवतात, त्यांच्याकडे एकच आहे पैसा, ही एकमेव गोष्ट आहे त्यांच्याकडे, जमीची बाजू आहे, याच्याशिवाय त्यांच्याकडे काही लोकमत नाही आणि पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर सगळी यंत्रणा राबवून आपले माणसं कशी निवडून येतील असा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे। मी सर्व जनतेला याच्यातून कळकळीचं आवाहन करतो की त्याच्यामुळे चांगले जे लोक आहे, खरं काम करणारे लोक आहे, ज्येष्ठ नेते आता अण्णा आहेत, हे लोक केवळ पैसे नसल्यामुळे मागे राहत आहे आणि म्हणून जे आहे आता लोकांनी जनतेनं न्याय दिला पाहिजे की आम्ही कुठल्याही पैशाला याला बळी न पडता जे कार्य करणारे, जे सर्वसामान्य, जसं आमिर पाटील आता आले, त्यांच्या जसं सर्वसामान्य माणसाला जो काम करतो त्याला न्याय दिला, तशाच पद्धतीचा खूप खुलताबाद तालुक्यातल्या या 3 गटामध्ये आणि 6 पंचायत समिती गणामध्ये आपल्याला निर्णय पाहायला मिळेल आणि महाविकास आघाडी भरघोस मतांना निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास तालुका काँग्रेस वतीच्या व्यक्तीने व्यक्त करतो। धन्यवाद। नाव सांगतो मी, बाजार सावंगी गण 25 नंबर 1 आपला त्याचा आहे, त्याच्यामध्ये रेखाबाई सोमनाथ गायकवाड ह्या आमच्या उमेदवार आहे। त्याच्यानंतर दुसरा आम्ही पर्यायी शोभाताई भीमराव नलावडे, ज्या मागे जिल्हा परिषद सदस्य होत्या, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष होत्या, त्या आहेत।
त्याच्यानंतर सागर सुखदेव काटकर म्हणून एक नौका तरुण या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे पंचायत समिती बाजार संघानामधून. टाकळी गाणातून आपले पटेल साहेब आहे, आपले टाकळीचे शेख आपले ॲडव्होकेट निहाल पटेल यांच्या भागीतले सोहेल पटेल भाचे ते आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आपले वेरूळ गाणातून तुमच्या सर्वांचे परिचित आणि नवीन एक उमेदवार ज्यांच्याकडे आमिर पटेल यांचं खूप सहकार्य राहिलेलं आहे, म्हणजे त्यांच्या निवडणुकीत दोघांची एकमेकाला मदत होईल म्हणून त्यांच्या पुढाकाराने आम्ही त्यांना उमेदवारी दिली. मस्सी सेठ आपले अलाउद्दीन शेठजी चिरंजीव त्यांच्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे काँग्रेस पक्षासाठी. ते विजय भालेराव दुसरे अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्याला माजी उपसभापतीचं पद भूषवलेलं त्यांनी घेऊन चालणारे. त्याच्यानंतर आपले तिकडचे डॉक्टर दुधारे जी उबाटाल सोडली होती त्यांच्याकडून गेले. म्हणजे एकूणच आणि त्यामध्ये आम्ही सोशल इंजिनिअरिंगचं केलंय की प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल या दृष्टीनं आमची आमचे नेते यांच्या आम्हाला सूचना होत्या. त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाजाला न्याय कसा मिळेल, सर्व घटकांना कसं घेऊन येतील आणि सर्वसामान्यांची काँग्रेस ही कशी आहे हे दाखवून देण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला आहे. बीजेपी पहले तो मैं महाविकास आघाड़ी का बहुत बहुत सबसे ज़्यादा धन्यवाद करता हूँ और कांग्रेस पार्टी का भी करता हूँ. हमारे किरण पाटिल भाऊ डोनगांवकर, अनिल भाऊ नलावड़े साहब और वंचित बहुजन आघाड़ी के भी मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि सबने मिलके राष्ट्रवादी सब मिलके शिवसेना उबाटा इनका सबका मिलके साथ है और सब साथ में मिलके काम करेंगे और शेतकरी का जो मुद्दा है वो भी सबका मुद्दा सबके हल करेंगे हम और सब मिलके काम करेंगे. ऐसा नहीं कि भाई ये इधर जा रहा वो उधर जा रहा, सब मिलके काम करेंगे और सब साथ में चे. कौन कौन सा काम अभी बचा हुआ है जो आप करना चाह रहे हैं? कौन कर्ज माफी है और शेतकरी कामी करी और जो ओला जो दुष्काल ये हमारे सरकार अभी जब सब चुन के आ जाएंगे तो हम सब में पहले कोशिश करेंगे और अभी तक कोई गया नहीं और शेतकरी के वास्ते हम जाके दिल्ली में कोई ने अभी तक करा नहीं, लेकिन हम करेंगे जाके दिल्ली में आंदोलन करेंगे हम. अब ये पहली बार रहेगा महाराष्ट्र में खुलताबाद तालुके में क्या भाई कोई छोटे स्थान का महाविकास आघाड़ी का जो है तो दिल्ली तक जा रहा, लेकिन हम दिल्ली तक जाएंगे. ये हमारी शेतकरी से और सभी हमारे गंज के लोगों से बहुत बहुत गुजारिश है कि हम सबका काम करेंगे और सबका साथ देंगे. देखिए मैदान में तो पहले बता दिए हमने क्या है क्या नहीं. खुलदाबाद शहर में जैसा बताए वैसा तालुके में भी बताएंगे, पूरे जद्दोजहद करेंगे इंशाअल्लाह ताला. बोलने की जरूरत नहीं है, करके बताने वाले हम लोग. तो कांग्रेस भी जो है तो बोल के नहीं करके बताएंगे हम इंशाअल्लाह. यहाँ से भी एमएम पार्टी है, बीजेपी है और बीजेपी भी ताकत से पहले भी थी, एमएम भी थी, बीजेपी भी थी और राष्ट्रवादी भी थी. उसमें तुम्हारे सामने वो है ना एक उदाहरण है, तुम्हारे सामने करके बताए. आगे भी इंशाअल्लाह ताला करके बताएंगे. कोई फर्क नहीं पड़ता, कोई भी आए सामने. पूरी कांग्रेस की टीम साथ में है और साथ में खड़े रहेंगी लास्ट तक. मसीह भाई जो है तो मेरे भाई है, दोस्त है और जो भी खड़े हुए उम्मीदवार सभी मेरे भाई लोग आए. उनके वास्ते सबके वास्ते जैसा मसीह भाई के वास्ते करेंगे सभी के वास्ते वैसा कोशिश करेंगे. मतदाताओं के लिए क्या मैसेज देंगे? मतदाताओं को बोलने की जरूरत नहीं है, वो खुद होशियार हो गए और क्या बोल के नहीं वो करके बता रही पब्लिक. चलिए महाविकास आघाडीतर्फे आमचे हे उमेदवार सध्या रिंगणात उतरलेले आहे निवडणुकीच्या. त्याबद्दल आपल्याला सर्व अगोदर माहिती मिळालीच आहे. आणि या राज्यकर्ता जे सरकार आहे यांनी शेतकऱ्यांना सर्व काम करणाऱ्या कष्टकरी जनतेला त्रासून सोडलेला आहे असा एक भाव सर्व जनतेत उतरलेला आहे. आणि त्याची परिणिती निश्चितच या निवडणुकीत पाहायला मिळेल आपल्याला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही गटामध्ये चुरस तर असेलच, पण महाविकास आघाडीला भरभरून असं मतदान जनता देणार आहे आणि आमचेच उमेदवार निश्चितपणे विजय होणार आहेत असा आम्हाला विश्वास वाटतो. बोलत आहे. आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी फॉर्म भरलेले आहे. त्या फॉर्ममध्ये आम्हाला बहुमताची गरज आहे, पण याच्या अगोदर आम्ही माझी जिल्हा परिषद सदस्य झालेली आहे. त्यावेळेस आम्ही मतदान घेतलेलं आहे, पण ते असं घेतलेलं आहे आमचं बहुमत असं झालेलं आहे पैसे न देता मतदान झालेलं आहे. आता यावेळेस अशी परिस्थिती आहे
पैसे दिले तर मतदान आहे, पण आमची जनता यावेळेस आता दाखवून देणार आहे का पैसे देणार आहे, कधी आपल्याला सुखदुःखात उभं राहतात का, आपली काय अडचण आहे ती विचारतात का, कधी भेट देते का. त्यानुसार नुसतं फक्त निवडणूक आली का पैसा द्यायचा आणि मतदान घ्यायचं, हे आमच्या जनतेने दाखवून देणार आहे आणि ते तसं व्हायलाच पाहिजे. आमचं काँग्रेस पक्षाने सगळ्या योजना चालू केलेल्या आहे. निराधार योजनेसाठी श्रावणबाळ सगळ्या योजना त्यांच्या मार्फत झालेल्या आहे. आणि आता हे फक्त येतात, निवडणुकीला पैसा खर्च करतात आणि निवडून जातात आणि सत्तेवर राहतात आणि सत्तेच्या जोरावर पैसा देतात. सध्या आम्हाला ते आता हे जनता दाखवून देणार आहे. ते लाडली बहीण योजनेच्या मार्फत सुद्धा पैसे देतात ते. देताना मग ते आमचेच पैसे आहे ना, शेतकऱ्याचे. ते काय त्यांचे पैसे थोडे हे घरून आणलेले, ते आमचेच पैसे घेतात आणि ते जनतेला वाटतं ते. हा, ते एक प्रकारे उधारचे पैसे नाही का ते? नाही ते पैसे सरकारचे नाही, ते आमचेच आहे, शेतकऱ्याचे. ठीक आहे. तुमचं नाव सांगा. मग नाव सांगा, तुमचं नाव सांगा. शोभाताई भीमराव ननवडे. हा, बोला. आज आपण नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीने फॉर्म भरले. जे आपल्या पक्षाचे निर्णय होते त्या पद्धतीनं त्या उमेदवाराला आपण तिकीट दिले आणि त्या उमेदवारांनी फॉर्म भरले. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता थोड्या दिवसापूर्वीचा विषय आहे, नगराध्यक्ष साहेबाचा इथं काँग्रेसला बहुमत दिलं आणि तेच आता सगळं चौकडे जवळपास तालुक्यात वारं फिरेल यात काही शंका नाही आहे. सांगायचं तात्पर्य मित्र, या सरकारनं इतकं काही परेशान करणं लावलं. यांचं शेतकरी म्हणजे काय यांच्या लक्षातच नाही आहे. शेतकऱ्याचं काय, आता देवेंद्र फडणवीस साहेबांना 30/6/2026 कर्जमाफी करू म्हणे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पाडून घ्यायच्या आहे, त्यांना नगर परिषदेचं पार पाडायच्याच आहे आणि नंतर शेतकऱ्याच्या हातावर नुसता याला झिरो द्यायचा आहे, फक्त आश्वासन देऊन याला फक्त मतदान घ्यायचं आहे. पण जनता आता फार हुशार झालेली आहे. जनताला माहिती आहे की खोटं आश्वासन देणार आहे, खोटं आश्वासन फक्त देणार आहे आणि 5 पैसे नंतर आपल्याला कर्जमाफी देणार नाही. त्यासाठी आता येत्या याला जिल्हा परिषदला पंचायत समितीला ही बाब लोकांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे आता आपल्या महाविकास आघाडीला जे आहे तर भरभरून लोक यश देणार आहे, यात शंका घ्यायचं कामच नाही. ईव्हीएम बाबतीत आमचं तर मतच आहे 100%. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गडबड होतीच, कारण इतक्या जर जनतेचा विचार जर ऐकला तर जनता म्हणते आम्ही काँग्रेसला मतदान केलं आणि निकाल तर सगळे भाजपचेच लागत्या. याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहेच 100%. आज मी सांगतो तुम्हाला 60-65% लोक म्हणत्या की जे आता ईव्हीएम मध्ये 100% घोटाळा आहे, आम्ही भाजपला तर मतदान केलंच नाही आणि भाजपचा निकाल लागतो कसा. 100% याच्यामध्ये घोटाळा आहे. त्याचा नियोजित कार्यक्रम असतो, प्रोग्राम लागायच्या अगोदर ईव्हीएम मध्ये काय त्यांना ऍडजस्टमेंट करून ठेवायची. एक मतदान समजा पंजाला झालं तर 4 तिकडे याला पडायला पाहिजे, कशाला कमलाच्या फुलाला, असं नियोजन आहे त्यांचं. ठोकपणे सांगतो. नाव सांगा तुमचं. मी विलास गायकवाड, दरेगाव पाडळी सोसायटीचा चेअरमन, मागं खुलताबाद तालुका युवक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर घोषलेश्वर सहकारी साखर कारखान्याचा डायरेक्टर होतो. 25 वर्षापासून दरेगाव पाडळी सोसायटीचा चेअरमन आहे आणि आता किरण पाटील लोणगावकर यांच्या आशीर्वादाने आपला खुलताबाद तालुका खरेदी विक्री संघाचा चेअरमन आहे. ओके, थँक्यू. वेरूळचे माजी सरपंच, माजी चेअरमन, खरेदी विक्रीचे व्हाईस चेअरमन, काँग्रेस जिल्ह्याचे विमुक्त भटक्याचे जिल्हा अध्यक्ष. आज खुलताबाद तालुक्यात सगळ्या पार्टीनं बंजारा समाजाला धोका दिला आणि पार्टीचं मतदान म्हणजे तिकीट नाही दिली. गंगापूर नाही, पूर्ण जिल्ह्याचे लोक काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. आतापर्यंत आम्हाला न्याय दिला असेल तर काँग्रेस पार्टीनं दिलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक वेळेस नाही 2 वेळेस मी सगळ्या जिल्ह्याला विनंती करतो, काँग्रेस पक्ष असा पक्ष एक बंजारा विमुक्त भटक्या जमाती मागासवर्गीय लोक जर न्याय देत असेल तर ही काँग्रेस पार्टी. म्हणून आमचं बंजारा समाजाला विनंती करतो आणि बंजारा समाज सगळे काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील आणि खुलताबाद गंगापूर तालुक्यात बहुमतानं काँग्रेसला निवडून देतील अशी मला गवाही देतो. आणि लोकांची जी अडचण आहे, शिक्षणाची अडचण, आर्थिक विमुक्त भटक्या समाजाच्या लोकांना शिक्षण मिळत नाही, शेतकरीचं कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं तर भाजप सरकारनं त्याचं म्हणजे त्यांना अंमलबजावणी केली नाही आणि विमुक्त भटक्या जमातीचं कुठलाही न्याय दिले नाही भाजप सरकार. म्हणून विमुक्त भटक्या समाज काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे आणि बंजारा समाज जिल्ह्यात 100% काँग्रेसच्या पाठिंबा देतील आणि निवडून देतील आणि जिल्ह्यात तो आमचं निवडून येणार. आणि खुलताबाद तालुक्यात आतापर्यंत आम्हाला जर बंजारा समाजाला न्याय दिला तर किरण भाऊ डोणगावकर
हे चेअरमन केले आणि खरेदी विक्री चेअरमन बी केलं. आणि अशोक पाटील डोणगावकर 2 वेळेने 3 वेळेस खरेदी विक्री चेअरमन खुलताबाद तालुक्याचे सभापती केलं. आणि किरण भाऊ जे आमच्या बंजारा समाजातील आणि काँग्रेस पार्टीनं जे समाजासाठी जे आतापर्यंत केलं ते या पार्टीनं दुसऱ्या पार्टीनं भाजपाने आतापर्यंत केलं नाही. म्हणून बंजारा समाज सगळं पाठीमागे आहे आणि या तालुक्याचे सर्व लोक निवडून येतील काँग्रेसचे अशी विनंती करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी सामूहिक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस या ठिकाणी सर्व उमेदवारांनी या ठिकाणी आज फॉर्म भरलेले आहे. आणि खुलताबाद तालुक्यात आणि मेन महत्वाची गोष्ट सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व सर्व जनता वंचित बहुजन आघाडीची यांना साथ देणार आहे आणि मोठ्या संख्येने असं एवढा यांना निवडून देणार आहे. म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची कन्नड सोडून प्रत्येक ठिकाणी युती झालेली आहे असं इथं मी जाहीर करतो. तुमचं नाव आणि पद? माझं नाव, मी जिल्हा सचिव औरंगाबाद पश्चिम, मुख्तार उस्मान सय्यद.